पंच लक्ष असू द्या, टेक्निकल इश्यू आहे म्हणून रिव्ह्यू नसणार आहे. त्याच अनुषंगाने रिव्ह्यू नसणार आहे. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. दोन्ही संघांनी देखील याकडे लक्ष असू द्या. चला तर सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले. आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर मंथन आणि फलंदाज रियाज आणि बाळम. फलंदाज पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर ऑफ साईडला विडवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं 4 धावांसाठी आलाय. दणदणीत खणखणीत चौकार. ऑफ साईडला आपण पाहतोय 4 धावांनी संघाचं खातं देखील इथून ओपन केलं जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतोय. चौकार. मोठा फटका पहिल्या चेंडूवर आलाय. चार धावा आल्यात पहिल्या चेंडूवर. इथून मंथन आपण पाहणार आहोत कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. फलंदाजी आपण पाहतोय. रियाज पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतरचा हा चेंडू पुन्हा एकदा त्याच ठिकाणी केलायचं होतं. चुकीचं शॉट सिलेक्शन म्हणू शकतं, कारण अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू अगदी ऑफस्टिक जवळ पिच केला होता आणि तिथे आपण पाहिलं ना तर ऑफसाईडला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं उडवण्याचा प्रयत्न झाला होता. तर या चेंडूवर आपण पाहिलं तर कमबॅक केलं म्हणू शकता, कारण हा चेंडू अगदी पॉपिन क्रीजमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता आणि 30 तरार चेंडू देखील पाहायला मिळाला. दोन्ही चेंडूंचा खेळ झाला. तिसरा चेंडू यावेळेस बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी करायची होती. काय घडलंय तिथे. फलंदाजाने शॉर्ट सिलेक्शन नव्हतं या चेंडूवर. सोडून दिलाय चेंडू. सोडून दिलं होतं चेंडू. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सक्सेसफुल देखील. अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल आणि फलंदाज आपण पाहिलं तर फुटवर्क नव्हतं. दूरवरून गेल्याचा प्रयत्न पाहिला आणि सोडून दिलं होतं. मात्र चेंडू अगदी आपण पाहिलं ना जी वाईटची रेषा असते त्याच्या जवळ चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्याच अनुषंगाने निर्धाव चेंडू आला. चौकार आल्यानंतर आपण पाहतो बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव आला. ही गोलंदाजाची ताकद देखील आहे. एका सामन्यामध्ये तुम्ही कुठेतरी खराब प्रदर्शन झालं म्हणून खचून जायचं नसतं. दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच नव्या जोमाने त्याच जोशाने मैदानात उतरायचं असतं आणि तेच दाखवून देत असताना मंथन आपल्याला पाहायला मिळतात. इथे चुकी घडली. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय आणि सक्सेसफुल चेंडू झालाय गुल. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आलाय. रियाज याच्या बॅटमधनं षटकार. इथे मोठा फटका जरूर आलाय. पुढील चेंडू इथे पुन्हा एकदा उडवला. इथे मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करत होते. मागे जाऊन जेल खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र जेल सुटल्या त्या ठिकाणी. ज्याच्या बॅटमधनं मोठे फटके आले त्याच रियाजची जेल सुटल्या. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 11 या अंकावर आहे. 11 धावा आहेत. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बाळम. चांगली धावसंख्या आली आहे. डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपण पाहतोय. हा चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू देखील अप्रतिम राहिलाय. ते जरूर एक षटकार घालला होता. एक षटकार आणि चौकार. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 11 या अंकावर. एकही विकेट न गमवता धावसंख्या 11 आली आहे पहिल्या षटकामध्ये. चांगली टोटल देखील म्हणू शकताय, कारण पहिल्या षटकामध्ये डबल डिजिट मध्ये धावा येत असताना गोलंदाज देखील अगदी पाहिलं ना पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला. त्यानंतर भरपूर वेळा आपण पाहिलं असेल ना की ज्या वेळेस पहिल्या चेंडूवर मोठा फटका येतो त्यावेळेस थोडेसे दबावमध्ये असतात गोलंदाज. मात्र तिथून आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी जरूर गेली. पहिलं षटक समाप्त झालाय मंथन याचा. आता इथून आपण गोलंदाज पाहतोय. चला जास्त वेळ खर्च करू नका. पारस पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर. आता आपण पाहतोय पारस पाटील.
चला विनंती आहे जास्त वेळ खर्च करू नका. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय पारस. स्ट्राईक एंडला रियाज आहे. रियाज मध्ये ती क्षमता देखील आहे. मोठे मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जात आहे. ते आपण पाहतो इम्प्रोव्हायझिंग शॉट खेळायचा प्रयत्न होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आपण अगदी पाहिलं तर स्लोवर वन चेंडू बॅकअप द हँड डिलिव्हरी आणि त्यावर अगदी पाहिलं तर स्विच हिटचा प्रयत्न जरूर होता. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतात. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्याच अनुषंगाने आपण पाहिलं असेल. निर्धाव चेंडू आला. पहिला चेंडू अप्रतिम आला. पुढील चेंडू पारस. हा चेंडू अप्रतिम चेंडू होता. ब्लॉक होल्डचा वेध घेणारा चेंडू. ही ताकद आहे गोलंदाजांमध्ये ते दाखवून देत असताना. कारण आम्ही एका सामन्यामध्ये देखील आमचं थोडंसं प्रदर्शन कुठे खराब झालं असेल मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि त्याच प्रकारचा प्रयत्न अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहिला असेल अगदी ब्लॉक होल्डचा वेध घेणारा चेंडू होता. एकच धाव या चेंडूवर देखील असेल. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 12 या अंकावर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बालम. चला जास्त वेळ खर्च करू नका. आमने संघ विनंती असेल. पुढील चेंडू पारस. दोन्ही चेंडू अप्रतिम हाताळले. हा शॉर्ट पिच चेंडू होता. एलिव्हेशन नव्हता. मिस टाइम शॉट आपल्याला पाहायला मिळतो. अलाउंड द कार्पेट टर्न केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. उचलून फेक केली जाईल. एकच धाव असेल या चेंडूवर. हा शॉर्ट पिच चेंडू जरूर होता मात्र एलिव्हेशन नव्हता. अलाउंड द कार्पेट केलून काढले. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. उचलून फेकी देखील पाहायला मिळाली आणि एकच धाव या चेंडूवर देखील. जास्तीत जास्त रियाज याला स्ट्राईक एंडला आणलं जात आहे कारण आपण पाहिलं असेल बालम यांना देखील तवूक आहे. रियाज मध्ये ती क्षमता आहे. मोठे मोठे प्रहार करू शकतात. त्याच अनुषंगाने त्यांना स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय 13 या अंकावर आहे. पुढील चेंडू पारस. इथे अगदी आपण पाहिलं शॉर्ट अंपुल केलाय. चेंडू झालाय गुल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आलाय. रियाज याच्या बॅटमधनं षटकार. इथे सफल झाले होते. वाट पाहिली अगदी वेट केलं आणि त्यावर फटका एक्झिक्यूट केला गेला. 6 धावांसाठी षटकार आला. धावसंख्या 19. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका सजवायचा होता मात्र कंट्रोलफुल शॉट पाहायला मिळाला. हा देखील आपण पाहतोय. वन बाउन्स मिड विकेट क्षेत्रामध्ये आलाय. 4 धावांसाठी अजून एक चमकार. क्षेत्रामध्ये जरूर फटका केलायचा होता मात्र त्यानंतर आपण पाहिलं असेल स्वतःला सावरलं आणि ते पाहिलं जो खाली क्षेत्र होतं त्या क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट केला गेला. तिथे देखील पुरेपूर धावा येत असताना चमकार आला आणि एकंदरीत धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 23 या अंकावर आहे. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचा चेंडू. 3 चेंडूंचा विचार केला तर अप्रतिम राहिले होते. आता पुन्हा एकदा आपण पाहताय स्वीप केलाय. इम्प्रोव्हायझिंग शॉट. अजून एक चेंडू आलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार आणि षटक समाप्तीचा देखील इशारा येतो. 27 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. दोन षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहिल्या असेल 27. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि त्यानंतरचा आपण हा दुसरा षटक पाहतोय त्यामध्ये 16 धावा आल्यात. दुसरं षटक फलंदाजी करत असणाऱ्या टीमच्या बाजूने जरूर राहिलं. अगदी आपण पाहिलं ना दुसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात केली पहिला चेंडू निर्धाव आला होता त्यानंतरचे देखील 2 चेंडू देखील अप्रतिम होते.
त्यानंतर मात्र 3 चेंडूवर आपण पाहिलं तर खराब प्रदर्शन. राकेश आहेत, मागच्या मॅच मध्ये त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती, तोच राकेश. पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर आणि त्यानंतर जो क्रिकेट मधला स्वीट साऊंड म्हणलं जातं ना, तो साऊंड देखील येत असताना अगदी आपण पाहतो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आलाय बालम याच्या बॅटमधनं षटकार. आणि त्याला प्लॉट मध्ये ट्रॅव्हल केलं गेलंय. 6 धावांसाठी षटकार आलाय बालम याच्या बॅटमधनं. शेवटचं षटक, ज्या षटकाला स्लॉग ओव्हर हानामानीचं षटक म्हटलं जातं, त्या षटकामध्ये अगदी पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर अप्रतिम फटका. पहिल्या चेंडूवर आगाज केलाय. 6 धावांसाठी षटकार आला आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवर 33 या अंकावर. चला वावेकर टीम, आपण जर उपस्थित असाल तर आपला कर्णधार आपण टॉसबॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. या सामन्यामधील जो विजयी संघ असेल तो वावेकर संघाशी 2 हात करताना आपण पाहणार आहोत. या ठिकाणी शुभागमन झालंय. ज्ञानेश्वरजी भालेकर, विद्यमान सरपंच राये यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, वेलकम, हार्दिक स्वागत. चला तर वलियात सामन्याच्या दिशेने पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतरचा निर्धाव चेंडू, त्यानंतरचा पुढील चेंडू. आता इथे आपण पाहतो ऑफ स्टिकच्या भरपूर सारा बाहेर चेंडू टेपला गेलाय. पंचांनी लगेच दंडित केलाय. हा दिशाहीन चेंडू आहे. अवंतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. चला आमने संघ, पंचांचा डिसिजन आलाय. अंपायर्स डिसिजन, लास्ट डिसिजन. चला आमने संघ, विनंती असेल पंचांचा निर्णय आलाय. हा दिशाहीन चेंडू आहे, रिव्ह्यू नसणार आहे. चला आमने संघ लगेच क्षेत्ररक्षण लपवा. दिशाहीन चेंडू आला. अव्वंतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली गेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 34 या अंकावर. चला आमने संघ, विनंती असेल आजच्या पूर्ण दिवसामध्ये तुम्ही अप्रतिम खेळी देखील साकारली आहे, शिस्तबद्ध संघ देखील राहिलाय. इथून देखील तीच अपेक्षा आहे. या ठिकाणी शुभ आगमन झालंय. ज्ञानेश्वर भालेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. विद्यमान सरपंच राय आणि त्यांच्या स्वागताकरिता अगदी आपण पाहतोय 6 धावांसाठी आलाय षटकार. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. फुलटॉस चेंडू पर्वणी असते, मेजबानी क्रिकेट मधली म्हटली जाते आणि ते मेजबानी स्वीकारत असताना फलंदाज बाळम अगदी आपण पाहतोय 6 धावांसाठी षटकार आला आणि धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 40 या अंकावर. अजूनही काही चेंडूंचा खेळ शेष असेल. अजून एक फुलटॉस, अजून एक उडवलाय. जरूर क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, अप्रतिम प्रयत्न राहिलेत. अंगांचे क्षेत्ररक्षक आले होते, सत्यम होते तिथे आणि त्याने तब्बल काही धावा देखील रोखल्या गेल्यात. 2 धावा बळून पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सत्यम यांचं कौतुक करावं लागेल. आपल्या संघाकरिता तब्बल 4 धावा रोखल्या गेल्यात. आता प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहे. ज्ञानेश्वरजी बालेकर साहेब यांच्याकडनं ऐवा जेलसाठी रोख रक्कम 100 रुपयाचा कॅश प्राइज. मात्र जेल पडद्याच्या मागे पकडावं लागेल. ज्ञानेश्वर बालेकर साहेबांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डाईजवर मंचावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. धावसंख्या आपण पाहतोय 42, 42 रन्स, 42 धावा. ते अगदी आपण पाहतोय ऑफ साईडला पंच करायचं जरूर होतं. इनफिल्डच्या वरून त्या ठिकाणी केलायचं होतं. मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोरटी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत असताना रियाज
पार आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 46 आणि 47 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय आमने संघासमोर. ते मागचा सामना देखील याच प्रकारे पाहायला मिळाला होता. हा सामना देखील रंगताना जरूर पाहणार आहोत आणि या सामन्यामध्ये अजून रंगत भरली जाईल ज्या वेळेस अजय गरज सरांचा आवाज ऐकला जाईल. चला तर इथून धावतं समालोचन आपण ऐकणार आहोत आमचे गुरुवर्य समालोचक अजयजी गरज सर. थँक्यू सो मच रोहित गोरले. सन्माननीय ज्ञानेश्वर भालेकर साहेबांना मी विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. ग्रुप ग्रामपंचायत रायचे विद्यमान सरपंच आणि त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. आयवा झेलसाठी तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक असेल. व्यासपीठावर काही सन्मान पार पाडले जातील. सन्माननीय तेजस भालेकर आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेचे प्रणेते अनिरुद्ध जाधव साहेबांना विनंती करतोय आपण तेजसजी भालेकर साहेबांना सन्मानित करावं. रायगावचे पोलीस पाटील किरण जाधव साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 मध्ये मान्यवरांची मांदियाळी आपण व्यासपीठावर सन्माननीय तेजस भालेकर साहेबांना सन्मानित करतोय. या स्पर्धेचे पुरस्कर्ते शिल्पकार अनिरुद्ध जाधव साहेबांच्या शुभ हस्ते. अनिरुद्ध जाधव साहेबांवर असलेलं हे मान्यवरांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या प्रेमापोटी पाहुणे येथे उपस्थित होत आहेत. थँक्यू सो मच साहेब. आज सन्माननीय मयूरशेठ पाटील यांची देखील महत्वाची उपस्थिती आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. आदरणीय किरण जाधव साहेब रायगावचे पोलीस पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. आणि आता वळूयात मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा मोठी धावसंख्या आमणे संघासमोर उभारण्यात आलेली आहे. 46 धावा बनवल्यात आणि 47 धावांचं टार्गेट मारळ टीमनं सेट केलंय. मागच्या मॅचमध्ये 47 बनवल्या होत्या प्रतिस्पर्धी संघानं, खांडवळ संघानं. 48 धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट चेस केलं या आमणे संघानं. पुन्हा एकदा मोठी धावसंख्या त्यांना चेस करायची आहे. हा सामना देखील रंगतदार होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सन्माननीय किरण जाधव साहेब रायगावचे पोलीस पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. सलामीची जोडी राकेश पाटील आणि देवेन. महत्वाची भूमिका त्यांना बचावावी लागणार आहे आपल्या टीमसाठी. माननीय श्री बळीराम फिरंगणे साहेबांचं देखील शुभागमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सन्माननीय किरण जाधव साहेबांना आपण आता सन्मानित करणार आहोत. रायगावचे पोलीस पाटील आहेत. महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. यंग अँड डॅशिंग पोलीस पाटील आणि या स्पर्धेचे प्रणेते यंग अँड डॅशिंग उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत राय अर्थातच अनिरुद्ध जाधव साहेब. त्यांच्या शुभास्ते आपण किरण जाधव साहेबांना सन्मानित करीत आहोत. मायेची उबदार शाल आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसाप्रसंगी हे मान्यवर आपल्या व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. सर्वांचंच पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत. डावाला सुरुवात होत आहे. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे आमणे संघाला सामना जिंकण्याकरिता. गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज आई गावदेवी मारळ संघाकडून दीपक. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट आणि पहिल्याच बॉलवर इम्प्रोवाइज फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेतून बॉलला काढला अगदी गॅपमधून. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार.
फटका राकेशच्या बॅटमधून. छोट्या चणीचा जरी खेळाडू असला तरी मात्र मोठी फटके खेळण्याची कुवत आहे. त्याचा क्लास हा वरचा क्लास आहे, ते त्याने दाखवून दिले बऱ्याचदा. आणि मोठमोठे षटकार देखील ठोकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, हे दर्शवत असताना या बॉलवर. आखू टप्प्याचा बॉल होता, खूप लवकर लेन पिक केली त्याने. बॉडी वेट थोडासा बॅकफुटला ट्रान्सफर करत असताना जोरानं बॅट फिरवली होती, पुल केला बॉल आणि अचूक टायमिंगच्या जोरावर हा षटकार त्याने प्राप्त केलाय. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. बिनबाद 10. 3 ओव्हर्समध्ये तब्बल 47 धावा बनवायच्या आहेत सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी योगेश इलेव्हन आमणे संघाला. मागच्या मॅचमध्ये 48 धावा चेस करत असताना जिंकलेत, तर या मॅचमध्ये 47 धावा का नाही होऊ शकत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क आहे का हा प्रश्न. गोलंदाज तेथे निराश दिसतोय. पुढे सरसावून यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचला नव्हता, कारण गोलंदाजानं जाणून बुजून चेंडूची लेंथ ही कुठेतरी थोडीशी कमी ठेवली होती. बघितलं होतं फलंदाजाला पावलांचा वापर करत असताना. चांगला संघर्ष आहे खऱ्या अर्थानं. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल, तिसऱ्या बॉलवर चौकार आला आणि चौथा बॉल डॉट आलाय. धावसंख्या स्थिर, बिनबाद 10. आता 14 बॉल्समध्ये 37 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला अक्रॉस द लाईन बॉलला टर्न केलंय. नेट स्क्वेअर लेगला तिकडे फिल्डर उपस्थित आहे. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फारसा होणार नाहीये, कारण संधी नाहीये. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय. आणि आता स्ट्राईक असेल देवेनकडे. देवेन देखील तेवढाच दर्जेदार फलंदाज आहे, त्याच्याकडे देखील भरपूर चांगले फटके आहेत, परंतु योग्य वेळेवर योग्य फटके तुम्हाला बाहेर काढावे लागतात सामना जिंकण्याकरिता. मारळ संघ सकाळच्या सत्रामध्ये खेळला होता. 2 सामने त्यांनी जिंकले होते आणि तदनंतर आपण जो ड्रॉ केला होता त्याचा देखील लाभ त्यांना मिळाला होता. त्यामुळेच आता क्वार्टर फायनल मॅचमध्ये ते खेळतायत आणि चांगली कामगिरी आतापर्यंत तरी राहिलेली आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट. देवेनसाठी सरळ बॅटचा प्रहार केलाय. जबरदस्त फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा येतोय कडक चौकार. बारा गेंदे 32 हो रहे हैं. ऑलराउंडर है, गेंदबाजी भी करते हैं, बल्लेबाजी में भी महत्वपूर्ण भूमिका अदा करते हैं और बहुत जुझारू खिलाड़ी है. सबसे बात यह है कि वो मैच छोड़ते नहीं है कभी भी, चाहे फिर मैच की सिचुएशन कुछ भी क्यों ना हो. शुरुआत अच्छी है, मजबूत बुनियाद रखी है. सलामी बल्लेबाजों ने पावर प्ले का जो फायदा उठाना था वो जरूर उठाया है, लेकिन अभी भी 12 गेंदों में 32 चाहिए. नया ओवर लेकर गौरव, लेफ्ट आर्म गेंदबाज. फुल टॉस है, ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए. बैक टू द बॉलर. यहां पर बल्लेबाज और गेंदबाज एक साथ ही नजर आ रहे थे, जिस वजह से कहीं ना कहीं थोड़ा सा मुश्किल रहा बॉलर के लिए उस गेंद को फील्ड करना. सिंगल कंप्लीट. हालांकि देवेन वो रन के लिए भाग रहे थे, जानबूझकर बीच में आए नहीं थे. उस वजह से गेंदबाज को भी पता है, उन्होंने भी कोई अपील नहीं की है ऑब्स्ट्रक्टिंग टू द फील्ड के नियम के अनुसार. स्ट्राइक देवेन के पास. समीकरण बदलता हुआ. 11 गेंदे शेष है. योगेश इलेवन आमने टीम को अभी भी 31 रन चाहिए. बिल्कुल पिछले मैच की तरह ये मैच आगे बढ़ रहा है. क्या आखिर तक जाएगा. इस बार फुलर लेंथ, लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर जाने दिया. वाइड है, अतिरिक्त रन मिलेगा. शायद बल्लेबाज वहां पर अंपायर को बता रहे कि ये क्रीज के बाहर है. अभी देखना है. जो स्ट्राइकर सेन पर अंपायर है उन्होंने वहां पर जाकर देखा है कि गेंद कहां पर पिच हुई है, लेकिन अंपायर को बहुत सी चीजें देखने को मिलती है और देखनी पड़ती भी है. खैर हम उस पर ज्यादा बातचीत नहीं करेंगे. जो भी निर्णय आएगा वो अंतिम रहेगा. आखिरकार फैसला अंपायर करेंगे. अंपायर से बहस ना करे, बल्लेबाज से रिक्वेस्ट है. और अंपायर से भी रिक्वेस्ट है कि ज्यादा समय आपको नहीं लेना है, क्योंकि अभी वक्त कम है. इसके बाद भी 2 मैचेस बाकी है और दोनों बड़े मुकाबले. इसके बाद सेमीफाइनल मुकाबला. इस मैच की विजेता टीम टकराएगी सेमीफाइनल में वावेघर टीम से. वावेघर टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए टॉस बॉक्स में आना है.
और उसके बाद सेमीफाइनल की विजेता टीम खेलेगी फाइनल मुकाबला डीबी स्पोर्ट्स कुरुन के विरुद्ध। अतिरिक्त रन मिला है वाइट के जरिए। इस बार स्विंग किया ऑन साइड में, बहुत ऊपर चली गई है, ज्यादा दूर जाने वाली नहीं है, फील्डर उसके नीचे। रियाज, कमाल का कैच, विकेट गिरता हुआ पहला। मैच में भी शुरुआत तो अच्छी की थी, लेकिन उसके बाद खासतौर पर पावर प्ले समाप्त होने के बाद वो थोड़ा सा लड़खड़ा गए थे, कहीं ना कहीं स्ट्रगल किया था। 17 पर पहले विकेट का पतन। यहाँ पर रियाज की तारीफ करनी होगी, बहुत ही मुश्किल कैच था ये। बाउंड्री लाइन पर फील्डिंग कर रहे थे, लेकिन काफी लंबी दौड़ लगाई उन्होंने, लगभग सर्कल की तरफ भागते हुए चले गए थे और बेहतरीन दर्शनीय कैच लपका है। 30 रनों की अभी भी जरूरत, 10 गेंदें शेष। मैच रोमांचक स्थिति में है और अब बल्लेबाजी के लिए पिछले मैच के हीरो ऋषि दलवी। पिछले मैच में आखिरी ओवर में 23 रन चेस करते हुए मुकाबला जिताया था ऋषि ने। माननीय श्री विवेक जाधव साहब का आगमन हुआ है, आपका हार्दिक स्वागत है। लो फुल टॉस, स्मैश किया डाउन द ग्राउंड, वन बाउंस, और फील्डर का प्रयास अच्छा है लेकिन रोकने में असफल। हाथ से लगी जरूर थी गेंद, लेकिन निकल गई बाउंड्री के बाहर। 4 रन। लेकिन आखिरकार असफल रहे गेंद को रोकने में, और ये महत्वपूर्ण चौका, चौके से अपने पारी का आगाज करते हुए ऋषि दलवी बहुत ही खतरनाक बैटर है। स्कोर बढ़ता हुआ 21 रन, समीकरण चेंज होता हुआ 9 गेंदों में अब 26 रन चाहिए योगेश इलेवन आमने टीम को ये क्वार्टर फाइनल मुकाबला जीतने के लिए। आमने बनाम मारल, गौरव की अगली गेंद, जबरदस्त गेंद, हार्ड लेंथ पर डाला, अतिरिक्त उछाल और खून बनाती हुई गेंद बाहर की तरफ निकली। ये ऑलमोस्ट अनप्लेएबल सी गेंद थी। वन फॉर दी ओवर का इशारा करते हुए अंपायर। बहुत ही बेहतरीन गेंद थी, कंधे का जोर लगाते हुए जस्ट बैक ऑफ लेंथ। बैटर के लिए इतना आसान नहीं था, थोड़ा अतिरिक्त उछाल प्राप्त किया था वहां पर गौरव ने। अच्छी नोकझोंक चल रही है इस मैच में भी। गेंद और बल्ले के बीच का ये जबरदस्त घमासान, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर चषक 2026। ओहो, इस बार पीछा कर रहे थे, हालांकि ये दिशाहीन गेंद है, उस पर बल्ला फेंक दिया था। वाइट के रूप में रन मिलेगा एक। स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन, एक विकेट के नुकसान पर 47 रनों का पीछा करती हुई इस मुकाबले को जीतने के लिए योगेश इलेवन आमने टीम। अब यहां से 8 गेंदों में 25 रन चाहिए। क्या फिर से आखिरी ओवर में 23 रन रहेंगे जैसा पिछले मैच में हुआ था? बल्लेबाज कोशिश करेंगे ऋषि की इस ओवर में जो 2 गेंदें बची है उन पर 2 बड़े प्रहार किए जाए। और सही तरह से खेल नहीं पाए हैं, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर, सीधे फील्डर के पास। एक रन पूरा किया, हल्का सा फंबल, खराब क्षेत्ररक्षण। जहां पर 1 रन होना चाहिए था वहां पर 2 रन आपने खर्च किए हैं, और एक एक रन बेशकीमती है। 1 रन से भी कभी कभी आपकी टीम थोड़ी सी पिछड़ जाती है और मैच हाथ से निकल जाता है, ऐसा क्रिकेट का खेल है। 2 रनों से स्कोर को आगे बढ़ाते हुए ऋषि दलवी 24 रन, और स्ट्राइक भी ऋषि के पास है। हालांकि राकेश भी बहुत बेहतरीन बल्लेबाज है। 7 गेंदे 23 रन। ओवर की अंतिम गेंद, ओह शॉर्ट बॉल थी लेकिन नीची रही, लगभग रिपकेज में लगी है। डायरेक्ट हिट की जरूरत, वहां पर निशाना चूकता हुआ विकेट कीपर का, नहीं तो रनआउट के जरिए भी विकेट मिल सकता था। लेग बाइस के जरिए सिंगल आखिरी गेंद पर। अच्छी गेंदबाजी इस ओवर में गौरव द्वारा, इंप्रेस किया गौरव ने, और 2 ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन, 22 रन चाहिए। क्या एक बार फिर से वो कारनामा दोहराएंगे ऋषि, ये देखने वाली बात है। 6 गेंदे 22 रन।
चलिए, मैदान में इस समय बल्लेबाज पानी पी रहे हैं। आज गर्मी बहुत अधिक है और गर्मी के दिन अब शुरू हो चुके हैं। विंटर ऑलमोस्ट खत्म हो चुका है, तो ऐसे में दिन की रोशनी में खेलना इतना आसान नहीं है। आपके अंदर बहुत ही जबरदस्त एनर्जी होनी चाहिए, उसके लिए फिटनेस बहुत ही जरूरी। खेल को स्पीड अप करें प्लीज। 6 गेंदे और 22 रन, यह है समीकरण अब योगेश इलेवन आमने टीम के समक्ष। एक और रोमांचक मैच डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर कप 2026 में इस टूर्नामेंट के फोकस मैन रायगांव के उपसरपंच अनिरुद्ध जाधव साहब, जिनके द्वारा इस टूर्नामेंट का आयोजन किया गया है। महाराष्ट्र राज्य भाई भाई ग्रुप जिनकी ये पेशकश है। और आज खासतौर पर बहुत ही रोमांचकारी क्रिकेट देखने को मिला है। हालांकि पहले 3 दिन का खेल भी जबरदस्त हुआ है। एक मैच में वावेगर टीम ने खासतौर पर 76 रन चेस करते हुए मुकाबला जीता था। वो 4-4 ओवर का मैच था, वाल्कस टीम को परास्त किया था और आखिर की 3 गेंदों पर 13 रन चेस हुए थे, उसमें 3 छक्के प्रतीक ने जड़े थे। यहाँ पर आखिरी ओवर लेकर रियाज, पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर छोड़ दिया है वाइड। इक्वेशन थोड़ा सा बदलता हुआ, 6 गेंदों में अब 21 रन चाहिए। दर्शक अच्छी तरह से जानते हैं कि ऋषि जब तक है तब तक आमने टीम इस मैच को जीतने का मादा रखती है, लेकिन इस बार शॉट फंस गया है। हवा में गेंद, फील्डर खुद गेंदबाज, ओ बेहतरीन एफर्ट था लेकिन बहुत दूर रह गए। डीप में से भी खिलाड़ी आए थे, वो भी नहीं पहुंच पाए। ऋषि का थोड़ा सा कहीं ना कहीं किस्मत से अच्छा नाता लग रहा है, आज वो लकी भी साबित हुए हैं। पिछले मैच में भी जब आखिर की 2 गेंदों पर 4 रन चाहिए थे, कैच ड्रॉप हुआ था, वहां पर 2 रन मिले थे। आखिरी गेंद पर जब 2 रन चाहिए थे, वहां पर भी इसी तरह से मिस टाइम स्ट्रोक था उनका, लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे था और वो 2 रन उन्होंने पूरे कर लिए थे। इस बार भी शॉट पूरी तरह से मिस टाइम कर बैठे थे, टॉपेज लगा था, लेकिन मिड विकेट पर सर्कल में कोई खिलाड़ी नहीं था। फील्डर बाउंड्री पर मौजूद थे, गेंदबाज बहुत दूर रह गए थे। उनकी कोशिश लाजवाब, 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ 28 रन 1 विकेट के नुकसान पर। मतलब अब 5 गेंदों में 19 रन चाहिए। एक और कड़क मैच। रियाज की गेंद, स्विंग एंड मिस, अच्छी गेंद। ज्यादा रफ्तार नहीं है इनके पास, लेकिन चतुराई है, पेस में परिवर्तन करते हैं और स्लोवर डिलीवरी को सही तरह से परख नहीं पाए थे। बाउंस भी थोड़ा सा कम रहा था इस गेंद में। महत्वपूर्ण डॉट डिलीवरी। 4 गेंदे और 19 रन। रियाज दाईं नेट से ओवर द विकेट ऋषि के लिए। इस बार लॉफ्ट कर दिया है, झन्नाटेदार शॉट, गेंद को डिस्पैच किया है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 6 रन। ने ओवर पिच गेंद मिली, उसका फायदा उठाया। समीकरण 3 गेंदे और 13 रन। व्हाट अ मैच, एक से बढ़कर एक मुकाबले। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चषक 2026 राय ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का महासंग्राम। 3 में 13। एक और, ये तो और भी दूर, तीर की तरह सीधा। ओह, 6 रन। शॉट खेला गया था, जिस वजह से पहले हमें जब लगा कि बहुत दूर जाएगी, लेकिन बहुत दूर तो नहीं, लेकिन उतनी दूर गई जितनी चाहिए थी बल्लेबाज को। बैक टू बैक सिक्सेस। समीकरण अब 2 गेंदे और 7 रन। कमाल का मैच। मारल बनाम आमने। ऋषि एक बार फिर से क्या हीरो बन सकते हैं या फिर यहां पर पलटवार करेंगे रियाज। मारल टीम को चाहिए 1 डॉट डिलीवरी। 2 गेंदों में से 1 डॉट आती है, 1 छक्का भी लगता है तो भी मारल टीम जीत सकती है, क्योंकि चेजिंग कंपलसरी है। नेक टू नेक फाइट। 2 गेंदों में 7 रनों की जरूरत, चेजिंग कंपलसरी। हो, सिली पॉइंट पर फील्डर बड़ी अजीब पोजीशन में खड़े हो गए हैं। क्लोज इन फील्डर, क्या इससे फर्क पड़ेगा? हैमर किया है और ये भी जा रही है कवर बाउंड्री के बाहर। एक और जबरदस्त स्ट्रोक। देखना है 4 या 6। चौके का इशारा, 1 बाउंड चौका।
व्हाट एन अमेजिंग गेम ऑफ क्रिकेट। आखिरी गेंद पर फिर से नतीजा देखने को मिलेगा। पिछला मैच भी लास्ट बॉल थ्रिलर था, उसमें 2 रन चाहिए थे, यही बल्लेबाज थे ऋषि, आखिरी ओवर में 23 रन चेज किए थे। इस मैच में 22 चाहिए थे, अभी तक 19 तो बना लिए हैं 5 गेंदों में, लेकिन एक गेंद पर 3 रन चाहिए और कंपलसरी चेज है। 3 रन भागना थोड़ा सा मुश्किल ही रहता है। चौका लगाना शायद उसकी तुलना में आसान आप कह सकते हो, छक्का लगाना शायद थोड़ा आसान हो सकता है, लेकिन 3 रन भाग कर लेना यह बहुत ही मुश्किल काम है। तो कोशिश मेरे ख्याल से बल्लेबाज की यही रहेगी कि बाउंड्री प्राप्त की जाए, या तो चौका या फिर छक्का। रियाज ने भले ही रन्स खर्च किए हैं इस ओवर में, लेकिन ये अंतिम गेंद एक अच्छी गेंद डालते हैं तो भी 7 खून माफ, ऐसी सिचुएशन है। दर्शक शोर मचाते हुए, रोमांचक मैच। आमने टीम को चाहिए आखिरी गेंद पर 3 रन। ऋषि बनाम मारल, इस तरह का बन गया मैच, लेकिन फील्डर्स का योगदान हम नहीं भूल सकते। ऐसे सिचुएशन में बाउंड्री पर गेंद जाएगी तो फिर 3 रन बनने की भी संभावना बनती है यदि मिसफील्ड वगैरह होता है तो। ये खेल बड़ा निराला है, इसकी अलग चालें हैं, अलग मिसालें हैं और कई सारे इसको देखने वाले हैं, कई सारे खेलने वाले हैं। लेकिन क्या होगा इस मैच का, कौन जीतेगा, कौन पहुंचेगा सेमीफाइनल में? क्रिकेट का रोमांच चरम सीमा पर पहुंच चुका है यहां पर राय में। डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर कप 2026 सुपर संडे में सुपर मैचेस। रियाज के हाथ में गेंद, राउंड द विकेट से ऋषि के लिए स्लॉग हिट की कोशिश, मिस टाइम है। इनसाइड एज डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी गेंद पर पहुंचे हैं, बढ़िया क्षेत्र रक्षण, 1 रन पूरा किया है। दूसरे की कोशिश, रन आउट हो जाएंगे बल्लेबाज और इसके साथ ही मुकाबला जीत लिया है मारल टीम ने। लेकिन काबिले तारीफ बल्लेबाजी ऋषि की, यह अंतिम गेंद को कनेक्ट नहीं कर पाए। हार्ड लक ऋषि, हार्ड लक योगेश इलेवन आमने, लेकिन दिल जीते हैं ऋषि ने। बार बार ऐसा कठिन इक्वेशन और आप इस तरह से खेलते हो, ये अपने आप में ही एक बड़ी उपलब्धि है। जरूर मैच हारा है आमने टीम ने, लेकिन दिल जरूर जीते हैं, खासतौर पर ऋषि ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम आई गावदेवी मारल। मारल टीम सेमीफाइनल में, तो अब सेमीफाइनल मुकाबला मारल बनाम वावेगर। वावेगर के कैप्टन आ चुके हैं, मारल टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको भी आना है। मैन ऑफ द मैच रियाज है। हालांकि गेंदबाजी के लिए तो हम नहीं कह रहे हैं, लेकिन बल्लेबाजी बहुत अच्छी की थी उन्होंने। 26 रन बनाए थे और आखिरी गेंद जो कि चाहिए थी वैसी डिलीवर की कहीं ना कहीं, और आखिरकार मैच तो जीता मारल टीम ने। और अब सेमीफाइनल में आपको नजर आएंगी मारल टीम। आपल्यामध्ये उपस्थित असलेले विवेक उर्फ मुन्याभाई जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत सेमीफायनल सामन्याचा, आणि हा सामना देखील 3-3 षटकांचा असेल। एक विनंती आहे दोन्ही संघांना, आपण थोडं स्पीडअप करायचं आहे। खेळ खेळत असताना जास्त वेळ वाया घालवू नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, जवळपास आता 5 वाजता आहेत। तर नाणेफेक केली जात आहे उपांत्य फेरीची लढत, अर्थात सेमीफायनल वावेघर विरुद्ध मारळ। टॉस जिंकलाय वावेघर टीमनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। मला वाटतं मारळ टीमनं टॉस जिंकला असता तर ते बॅटिंगच करणार होते। मागच्या मॅचमध्ये टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग केली होती, तर दोन्ही संघांना जे पाहिजे होतं ते मिळालंय। आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात। क्वार्टर फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅच रियाज, ज्यानं 26 धावांची अप्रतिम खेळी साकारली आणि त्यामुळेच एक मोठी धावसंख्या मारळ संघानं उभारली होती। विवेक जाधव साहेब अर्थातच सर्वांचे लाडके मुन्याबाई यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत। मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय सचिन रमेश भोईर यांच्या स्मरणार्थ आपल्याला लाभलेले आहे। रमेश भोईर साहेबांकडून त्यांचे देखील आभार आणि पाहुण्यांचे देखील आभार आम्ही व्यक्त करतोय। वेल डन रियाज, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील। लगेच सुरुवात करायची या सामन्याला। दोन्ही संघांना विनंती असेल, बिग सेमीफायनल, एका बाजूला आई गावदेवी मारळ आणि दुसऱ्या बाजूला टीम वावेघर। चला, वावेघरचे कॅप्टन आपल्या टीमला घेऊन आपण त्वरित मैदानामध्ये उतरायचं आहे। कालचा दिवस या स्पर्धेमध्ये ज्या टीमनं गाजवलाय तो संघ अर्थातच वावेघर, आणि आजचा दिवस आतापर्यंत ज्यांनी गाजवलेला आहे तो संघ म्हणजेच आई गावदेवी मारळ। सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल। 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्येच कंप्लीट करायचे। दोन्ही संघ लक्षात घ्या,
वेळेचा कोणीही अपव्यय करू नका, नाहीतर थेट पेनल्टी आपल्याला आकारली जाईल. या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत दाखल झालेला संघ DB स्पोर्ट्स कुरुंद आपण देखील उपस्थित व्हायचं आहे. चला, दोन्ही पंच आता मैदानामध्ये आपल्याला पोहोचताना दिसतील. राम जाधव फ्रॉम वासुंद्री आणि नितीन मांजरे फ्रॉम मोस. तिसरे पंच आहेत या मॅच करिता विष्णू केने फ्रॉम निंबवली. फलंदाज पाठवून द्या आई गावदेवी मारळ संघ. कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र आम्ही बदल करीत आहोत. यापुढचा आवाज असेल आमचे सहकारी समालोचक रोहित गोरले यांचा.